नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मस्त ना? आजचा दिवस कसा आहे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर. आज 26 डिसेंबर 2023 या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल डोलारे आपणा सर्वांचं स्वागत 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 करते. आपण आपला शाश्वत आनंद टिकवण्यासाठी काय काय स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन करायचं आहे ते आपण आता शिकत आहोत. बी युअर सेल्फमध्ये आपण खूपशा गोष्टी शिकलो. काय काय करायचं आहे ते पाहिलं. सेल्फ रिस्पेक्ट कसा आपण स्वतःला आदर कसा करायचा आहे, त्याच्यामध्ये स्वतःवर प्रेम पण करायचं आहे, स्वतःला शाबासकी द्यायची आहे, स्वतःशी अधूनमधून सुसंवाद साधायचा आहे. असं हे आपण टास्क आता करत आहोत आणि आजचा खूप महत्त्वाचा टास्क आपण करणार आहोत. आजपासून फॉलो करणार आहोत. 2023 4-5 दिवसच राहिलेत संपायला आणि येणारे 2024 नवीन वर्षाची सुरुवात आपण सर्वांना खूप सुंदर जाणारच आहे. कारण आपण प्रेझेंट टेन्समध्ये जगणार आहोत. आपण पास्टची चिंतन पण करणार नाही आहोत आणि फ्युचरची चिंता पण करणार नाही आहोत. त्यामुळे आपण प्रेझेंट टेन्समध्ये जगणार आहोत. त्यामुळे आपलं 2025 सर्वांचं खूप छानच गेलेलं आहे, जाणार आहे आणि गेलेलं आहे असं आपण आता म्हणणार आहोत. कारण आपल्याला परमात्मा आपल्याला खूप छान छान टास्क देत आहे. तरी आजपासून आपण एक विशेष टास्क करणार आहोत आणि तो म्हणजे डोंट बी अ जजमेंटल. डोंट बी अ जजमेंटल म्हणजे काय? जजमेंटल होणे म्हणजे काय हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणजे आपण एखाद्या निष्कर्षापर्यंत येऊन पोचतो किंवा एखादं अनुमान काढतो, त्याला आपण जजमेंट पास करणं असं म्हणतो. खूप व्यक्तींना म्हणजे आपल्या आजूबाजूच्या खूप व्यक्ती जजमेंटल असतात. म्हणजे काय? तर आपण जेव्हा इतर व्यक्तींना पाहतो त्यांच्याबद्दल आपण फटाक्कन जजमेंट पास करून टाकतो. ते कसं काय? तर आपण त्याला असं पटकन म्हणून टाकतो की अमुक अमुक व्यक्ती असा असा आहे, म्हणजे तो भित्र आहे, तो हुशार आहे, तो ढ आहे किंवा तो चिडका आहे, तो रागीट आहे, असं वेगळं जजमेंट आपण त्यांच्याबद्दल पास करतो. त्याचाच त्या टास्कमध्येच दुसरा एक टास्क समाविष्ट आहे आणि तो म्हणजे डोंट पास एनी लेबल टू एनीबडी. डोंट पास एनी लेबल टू एनीबडी. जेव्हा आपण एखाद्याला लेबल देतो, हा चिडका आहे, तो हुशार आहे, तो ड आहे, तो अमुक आहे, तो भित्र आहे, तो तमुक आहे, हे लेबल देतो आपण, त्याला लेबल चिकटवतो आणि नंतर आपण निष्कर्षापर्यंतच येतो की तो असाच आहे, तो तसंच करणार आहे. म्हणजेच आपण जजमेंटल होऊन जातो. आणि आजपासून आपण जजमेंटल व्हायचं नाही आहे एखाद्याविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी. कारण आपल्याला इथे परमात्म्याने एक खूप युनिव्हर्सल ट्रूथ सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे इथे प्रत्येकजण वेगळा आहे आणि विशेष आहे. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी विशेषता आहे आणि एखाद्या व्यक्तीला न जाणून घेताच आपण कसं काय कन्क्ल्युजन काढू शकतो, कसं काय अनुमान लावू शकतो, कसं काय जजमेंट पास करू शकतो, हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे काय होतं की आपण त्याच्याकडे एक निगेटिव्ह बॉल फेकतो आणि कधी ना कधीतरी त्या समोरच्या व्यक्तीकडून तो निगेटिव्ह बॉल आपल्याकडे पण येतो. म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी आपण त्याला पास करतो. कारण त्याला असं असं आहे, असं असं आपण लेबल करून टाकतो आणि कदाचित आपण त्याच्या मागे ती व्यक्ती, तो पर्सन असा का बनला आहे किंवा ती व्यक्ती अशी का आहे याचा जरा शांतपणे विचार नाही करत. फटाक्कन लेबल लावून मोकळे होतो आणि पटकन जजमेंट पण पास करून मोकळं होतो. पण त्याआधी थोडंसं
विचार करायचा है, सोचने से पहले भी सोचना है, जजमेंट पास करने से पहले सोचना है कि ये जो व्यक्ति है, ये जो पर्सन है, ये ऐसा क्यों है, उसका संस्कार ऐसा क्यों है, उसका स्वभाव ऐसा क्यों है, वो कौन से परिस्थिति में रह रहा है, कौन से परिस्थिति में उसकी पालना हो गई है, बचपन कौन सी परिस्थिति में उसका गया है, ये सब हमें अब उसका विचार करना चाहिए. कधी कधी काय होतं की जजमेंट जेव्हा आपण पास करतो ना, तेव्हा समोरची व्यक्ती दुखावली जाते. आपण त्याला लेबल लावून मोकळं होतो, पण समोरच्या व्यक्तीला आपण अशा तऱ्हेने दुःख देतो. आणि आपलं आता ठरलं आहे की ना दुःख दो और ना दुःख लो. आपण स्वतःसुद्धा दुःखी व्हायचं नाही आहे आणि इतरांना तर आपण दुःखी करायचंच नाही, आपण करतच नाही. पण तरीसुद्धा आता आपण ह्याच्यापुढे तर आपण करणारच नाही आहोत. आणि म्हणूनच हा टास्क खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे की आपण जजमेंटल व्हायचं नाही आहे. स्वतःबद्दलसुद्धा जजमेंट पास करायचं नाही आहे. म्हणजे काय की खूप जणांना अशी सवय असते की मी अशी अशी आहेच, माझा स्वभावच असा आहे, मला असं असं आवडत नाही, मला असं असं पटत नाही, मी लहानपणापासून अशीच आहे, मी परफेक्शनिस्ट आहे, मी लहानपणापासून रागीटाच आहे, मी लहानपणापासूनच हुशार आहे. हे जजमेंट स्वतःबद्दलसुद्धा आपण पास करत असतो कित्येकदा. पण कित्येक वेळा आपल्यामध्ये सुद्धा परिस्थितीमुळे किंवा संस्कारांमुळे येणाऱ्या अनुभवांमुळे आपण स्वतःमध्ये परिवर्तन सतत घडवत असतो. कारण सृष्टी ही परिवर्तनशील आहे आणि सृष्टीमधले आपण एक जीवात्मा आहोत. त्यामुळे आपण पण परिवर्तनशील आहोत आणि आता तर आपण सकारात्मक बदल आपल्यामध्ये करत आहोत. त्यामुळे काय करायचं आहे की आपल्या स्वतःच्या विषयीची सुद्धा दृष्टी, एक व्हिजन आपलं सकारात्मक करायचं आहे आणि दृष्टिकोनसुद्धा स्वतःबद्दलचा सकारात्मक करायचा आहे. इतरांना आपण लेबल लावतो, इतरांबद्दल आपण जजमेंट पास करतो की अमुक अमुक व्यक्ती अशी आहे, त्यांच्याबद्दलचा सुद्धा दृष्टिकोन आणि दृष्टी ही आपण आता सकारात्मक करणार आहोत. ठीक आहे, तो असा असा वागला असेल, पण नॉट नेसेसरी की तो तसा असेल. म्हणजे तो कदाचित त्या सिच्युएशनमध्ये, ती परिस्थितीमुळे, त्या घटनेमुळे, त्याला आलेल्या अनुभवांमुळे, त्याच्या संस्कारांमुळे तो तसं बिहेवियर त्यावेळेस तसं वागला असेल किंवा ती व्यक्ती तशी काही बोलली असेल, मे बी चुकीची वागली असेल. पण व्हेन देअर इज अ ॲक्शन देअर विल बी अ रिॲक्शन. इतकं रिॲक्शन म्हणून ते त्यांनी पास केलं असेल, पण आपण फटाक्कन जजमेंट पास करून टाकतो की अमुक अमुक त्याला असं असं आहे, असं असं आपण लेबल पास करतो. तर आजपासून आपण हे करणार नाही आहोत. कारण काय होतं, जजमेंट पास केलं आणि ते जर का चुकीचं ठरलं तर निगेटिव्ह एनर्जी फ्लो होते आणि आपल्या रिलेशन्समध्ये सुद्धा कटुता कटुता निर्माण होते आणि त्यामुळे आपली रिलेशन्स म्हणजे नात्याची जी वीण आहे ती घट्ट आणि चांगली बांधली जात नाही. त्यामुळे आजपासून आपण कोणाच्याही बाबतीमध्ये जजमेंट पटकन पास करायचं नाही आहे. आधी त्याला परखून घ्यायचं आहे, पडताळून घ्यायचं आहे की तो असं का वागला किंवा असं का घडलं. पण त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन इथे परमात्मा आपल्याला एक खूप छान परमात्म्याने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे आणि ते म्हणजे आपण आता सोल कॉन्शियसनेसमधनं विचार करणार आहोत. आपण बॉडी कॉन्शियसनेसमध्ये विचार करणार नाही आहोत की ती व्यक्ती अशी का बोलली. पण आता असं आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे की आय द सोल, समोरचा पर्सनसुद्धा तो सोल आहे, ती व्यक्ती, ती एक बॉडी आहे, शरीर आहे. त्या शरीराकडे बघायचं नाही आहे, आपण आत्म्याकडे बघायला शिकणार आहोत. जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजू तेव्हा आपण इतरांनासुद्धा आत्मा बघायला लागू. पण जेव्हा आपण स्वतःला सोल कॉन्शियसनेसमध्ये बघणार नाही ना, तेव्हा इतरांनासुद्धा आपल्याला सोल कॉन्शियसनेसमध्ये त्यांना बघता येणं शक्य होणार नाही. आत्म्याचे किती गुण आहेत? 7 गुण आहेत. आत्मा हा पवित्र आहे, सुखस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. जसा आत्मा आपण आहोत तसाच समोरचा पर्सनसुद्धा आत्मा आहे आणि त्या आत्म्यामध्ये सुद्धा हे सर्व गुण आहेत, हे सर्व शक्ती आहेत. फक्त काही प्रमाणामध्ये
त्या प्लस मायनस आहेत. आपल्यामध्ये सुद्धा कित्येक गोष्टी प्लस मायनस आहेत. हा स्वीकार आता आपण करायचा आहे. इतरांनासुद्धा आणि स्वतःलासुद्धा आपण सकारात्मकतेने स्वीकार करायचा आहे. आणि एकदा स्वीकार झाला की आपण वर्तमानातसुद्धा जगायला लागू. आणि मग आपण पास्ट टेन्समध्ये जाणार नाही की ही व्यक्ती अशी वागली म्हणून त्याला मी जजमेंट पास केलं की ती व्यक्ती अशीच आहे, हे लेबल देऊन मी मोकळं केलं आहे. पण आपण इथे फॉरगेट आणि फॉरगिव्ह ही सुद्धा थेअरी आपण आत्ता पाहिली आहे. क्षमा करायची आणि विसरून जायचं आहे, लेटिंग गो करायचं आहे, पुढे जायचं आहे. एक पॉझिटिव्ह फ्लो आपल्या रिलेशन्समध्ये आला पाहिजे. आपल्या स्वतःमध्ये, स्वतःच्या ऑरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण कुठलंही जजमेंट पास करताना आधी विचार करायचा आहे की आपण हे जजमेंट पास करतो आहे ते योग्य आहे का नाही. समोरच्या व्यक्तीला त्यांनी दुःख होतं आहे का सुख मिळतं आहे. इथे म्हणूनच परत परत परमात्मा सांगतो आहे की डोंट लेबल एनीबडी अँड डोंट पास एनी जजमेंट. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्यामध्ये आता आपण सकारात्मक एनर्जी वाढवणार आहोत. आणि आपल्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य हे कधी टिकेल तर आपल्याकडे सकारात्मक एनर्जी खूप असेल. आपला आत्मा हा 100% पॉझिटिव्ह असेल. 100% आपल्या आत्म्याची एनर्जी म्हणजे आपली जी एनर्जी आहे, आपण एनर्जी आहोत, ती पॉझिटिव्ह असेल तरच आपल्याकडनं इतरांना सृष्टीमध्ये सुद्धा, प्रकृतीमध्ये सुद्धा, इतर जीवांमध्ये सुद्धा आपण ती पॉझिटिव्ह एनर्जी ट्रान्सफर करू शकतो. कारण आपलं मेन एम काय आहे, स्वपरिवर्तन से विश्वपरिवर्तन. म्हणून आजपासून आपण खूप महत्त्वाचा हा टास्क बघणार आहोत की ज्याचं नाव आहे डोंट पास एनी जजमेंट ओव्हर टू एनीबडी अँड डोंट बी अ जजमेंटल अँड डोंट लेबल एनीबडी. बघा आपल्याला पटतंय का? हा विचार करून बघा. हा म्हणजेच काय करायचं आहे तर आपण विशेषताचा चष्मा लावायचा आहे. गुणग्राहकता हा गुण आपण अंगी धारण करायचा आहे. आपण फक्त इतरांकडे आत्मा म्हणून बघायला शिकूयात की तो आत्मा आहे, तो सुद्धा प्युअर आहे, तो सुद्धा पीसफुल आहे, तो सुद्धा ब्लिसफुल आहे, तो सुद्धा हॅपीनेसफुल आहे, तो सुद्धा नॉलेजफुल आहे आणि तो सुद्धा आनंद स्वरूप आहे. तो कारण जसं मी परमात्म्याची संतान आहे तसं तो पण परमात्म्याची संतान आहे. काही कारणांमुळे त्याच्यामध्ये असा बदल झाला आहे. आपण रहमदिल बनायचं आहे आणि फॉरगेट आणि फॉरगिव्ह थेरी पण इथे अप्लाय करायची आहे. त्यामुळे काय होईल की आपली दृष्टी आणि आपला दृष्टिकोन सकारात्मक बनेल. आणि आपण एकदा सकारात्मक बनलो की आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीसुद्धा, ते आत्मेसुद्धा हे सकारात्मक होऊन जाईल आणि आपला पूर्ण ऑरा सकारात्मक बनेल आणि आपल्या आजूबाजूचं वातावरणही सकारात्मक एनर्जीने भरलेलं राहील. करून बघा. मी हे स्वतः करत आहे आणि त्यामुळे माझ्याकडे खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. कधीही जजमेंट पास करू नका, कधीही कोणाला लेबल करू नका. हे करून बघा, याचा अनुभव घेऊन बघा अँड लेट मी नो. हा अनुभव घेऊन बघा आणि आपल्या या कट्ट्यावर आपले अनुभव जरूर शेअर करा. आपल्याला हे टास्क करायला आवडतील. आपल्याला हे चॅनल आवडत असेल तर आपण जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करू शकता आणि कमेंट्स बॉक्समध्ये आपले सकारात्मक विचार आपण मांडू शकता. सो ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे. स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी अँड हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स. थँक्यू. धन्यवाद.